नमस्कार मित्रांनो, माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला समाजात, कामाच्या ठिकाणी आणि नात्यांमध्ये आदर हवा असतो. पण अनेकदा असं होतं की तुम्ही कितीही चांगलं वागलात, कितीही कष्ट घेतली, तरी लोक तुम्हाला अपेक्षित असलेले महत्त्व देत नाहीत. लोक तुम्हाला सहज गृहीत धरतात, तुमच्याशी उथळपणे वागतात आणि तुम्हाला सहज कमी लेखतात. यामागचं कारण काय असेल? याचं एकमेव आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही स्वतःच नकळतपणे लोकांना तसं दाखवता की तुम्ही कमी मूल्याचे आहात. तुम्ही स्वतःला अशी प्रकारे लोकांसमोर सादर करता. तुमचं वागणं, बोलणं आणि तुमची सवय या सगळ्या गोष्टी मिळून लोकांच्या मनात तुमच्याबद्दलची एक प्रतिमा तयार करतात. आणि ही प्रतिमाच ठरवते की लोक तुम्हाला किती आदर देणार किंवा तुमचा किती अनादर करणार. जर तुम्हाला जगाच्या नजरेत तुमचा दर्जा वाढवायचा असेल, तर आजपासून तुम्हाला काही असे सवयी सोडाव्या लागतील, ज्यामुळे तुमचं मूल्य सतत कमी होत आहे. आज आपण अशा 15 गोष्टीबद्दल बोलणार आहोत, ज्या सोडल्याशिवाय लोकांच्या नजरेत तुमचा मान आणि तुमचा दर्जा दुप्पट होणार नाही. या गोष्टी फक्त ऐकू नका, तर याला आपल्या आयुष्याचा भाग बनवा. आपला पहिला मुद्दा आहे, गबाळासारखं राहणं बंद करा. तुमची राहणीमान, तुमचे कपडे आणि तुमची स्वच्छता या गोष्टी लोकांना तुमच्याबद्दलचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा संदेश देतात. लोक तुम्हाला पाहतात आणि काही क्षणात तुमच्याबद्दलचं पहिलं इम्प्रेशन तयार करतात. अस्वच्छ, सुरकुतलेले, इस्त्री न केलेले कपडे, विस्कटलेले केस आणि जुने बूट हे दाखवतात की तुम्हाला स्वतःची किंवा वेळेची किंमत नाही. तुम्ही स्वतःकडे लक्ष देत नाही आणि जो माणूस स्वतःकडे लक्ष देत नाही, त्यांच्याकडे दुसऱ्यांनी लक्ष का द्यावं? महागडे कपडे घालायची गरज नाही, पण ती स्वच्छ, नेटके, व्यवस्थित इस्त्री केलेली असावेत. दररोज सकाळ स्वतःसाठी 10 मिनिट काढा. व्यवस्थित तयार व्हा आणि नीटनेटकेपणा ठेवा. हा फक्त बाह्य देखावा नाही, तर हा तुमचा आत्मविश्वास वाढवणारा आणि लोकांच्या नजरेत तुमचं महत्त्व वाढवणारा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, कधीही कोणाला घाबरू नका. जगात कोणताही माणूस कितीही मोठा असो, त्यांच्या समोर भीतीने किंवा दबून वागणं म्हणजे स्वतःचे मूल्य कमी करणं आहे. आदर देणं आणि भीतीने वागणं यात जमीन आसमानचा फरक आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला घाबरता, तेव्हा तुम्ही नकळतपणे तुमची कमजोरी त्यांना दाखवत असता आणि लोक याच कमजोरीचा फायदा घेतात. जर तुमच्यात आत्मविश्वास असेल, तर तुम्ही डोळ्यात डोळे घाले आणि ठाम आवाजात बोलाल. भीतीने घेतलेले निर्णय नेहमीच चुकीचे ठरतात आणि आयुष्यभर त्रास देतात. भीती सोडून द्या, तुम्ही तुमच्या आयुष्याचे मालक आहात आणि स्वतःच्या मूल्यावर ठाम राहणं शिका. तिसरी गोष्ट, मागे लागणं थांबवा. कोणा व्यक्तीच्या, नोकरीच्या, संधीच्या किंवा कामाच्या सतत मागे लागणं, सतत फोन करणं, मेसेज करणं, विनंत्या करणं हे तुम्हाला हताश आणि दुर्बळ सिद्ध करतं. लक्षात ठेवा, जी गोष्ट तुमच्यासाठी योग्य आहे, जी संधी खरोखर तुमची आहे, ती तुमच्याकडे चालून येईल. स्वाभिमान गमावून किंवा सतत विनंती करून मिळालेली गोष्ट जास्त काळ टिकत नाही. एकदा दोनदा प्रयत्न करा, संधी मागा आणि जर प्रतिसाद मिळाला नाही, तर शांतपणे पुढे व्हा. जगात संधीची कमतरता नाही आणि तुमचं वजन कोणत्याही एका व्यक्तीमुळे किंवा संधीमुळे कमी होण्याची गरज नाही. चौथा नियम, विनाकारण हसणं टाळा. हसतमुख राहणं नक्कीच सकारात्मकता दर्शवतं, पण प्रत्येक वेळी प्रत्येकासोबत फाजील आणि विनाकारण हसणं लोकांना तुमचं व्यक्तिमत्व हलकं वाटायला लावतं. अनेकदा लोक तुम्हाला जोकसाठी किंवा खिल्लीसाठी टार्गेट करतात, कारण त्यांना माहीत असतं की तुम्ही हसून प्रतिक्रिया देणार. गंभीरपणा आणि परिपक्वता दाखवण्यासाठी हसणं मर्यादित ठेवा. जिथे गंभीर चर्चा चालू आहे, जिथे तुमचं मत आवश्यक आहे, तिथे हसणं टाळा. हसणं वापरा सकारात्मकता पसरवण्यासाठी, पण लोकांना तुम्हाला कमी लेखण्याची संधी देऊ नका. तुमची हसण्याची किंमत वाढवा आणि ती योग्य वेळीच वापरा. पाचवी गोष्ट, उगाच माफी मागणं बंद करा. सॉरी किंवा माफी मागतो हा शब्द अत्यंत मोठा आहे. जर तुम्ही प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी प्रत्येक वेळेस माफी मागितली, तर या शब्दाची किंमत शून्य होते. तुमची चूक नसतानाही माफी मागणं म्हणजे तुम्ही स्वतःला दोषी ठरवत आहात. लोकांना जेव्हा कळतं सहज माफी मागतात, तेव्हा ते तुमच्यावर दबाव आणायला सुरुवात करतात. नम्रता ठेवा, पण जेव्हा गरज असेल तेव्हाच. तुमची खरी चूक असेल तेव्हाच माफी मागा. चुकीचे नसताना स्वतःला दोषी ठरवणं थांबवा. माफी हा आदराचा भाग असावा, तुमच्या कमजोरीचे प्रदर्शन नाही. सहावी चूक, स्वतःच्या गोष्टी लीक करू नका. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट, तुमच्या कमाईपासून ते तुमच्या प्लॅन पर्यंत, तुमच्या वैयक्तिक नात्यापासून ते तुमच्या भविष्याच्या ध्येयापर्यंत सगळं जगाला सांगणं ही मोठी चूक आहे. लोक तुमच्याबद्दलच्या गुप्त गोष्टी ऐकून फक्त आनंद घेत नाही, तर त्याचा वापर ते तुमच्या विरोधात करू शकतात. गोपनीयता ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. जो माणूस कमी बोलतो, तो लोकांना सतत कुतूहलात ठेवतो आणि त्यामुळे जास्त आदरणीय ठरतो. जास्त बोलणारा माणूस लवकर वापरून घेतला जातो. हसा, ऐका, ते सगळं उघड करू नका. तुमची ताकद तुमच्या आत लपलेली आहे. सातवा नियम आहे, पैशाबाबत हलकटपणा करू नका. पैशाचं महत्त्व समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कोणाकडून उभारी घेणं, वेळेवर न परत करणं किंवा पैशाच्या बाबतीत बेफिकीरपणा दाखवणं यामुळे तुमचा विश्वासार्हता नष्ट होतं. लोक पैशावरील तुमचं चारित्र्य मोजतात, तुम्ही श्रीमंत असाल वा नसाल,
पण पैशाचा आदर ठेवा. घेतलेले पैसे वेळेत परत करा. गरजेपेक्षा जास्त खर्च करू नका. पैशाचा शिस्तबद्ध वापर तुम्हाला गंभीर आणि निष्ठावान माणूस म्हणून सिद्ध करतो आणि याच गोष्टीमुळे लोक तुमचा आदर करतात. 8वी महत्वाची गोष्ट, कोणी चिडवलं तरी शांत राहा. जगातला सर्वात ताकदवान माणूस तोच असतो जो रागवण्याची वेळ आली असताना शांत राहतो. आणि कोणी जाणीवपूर्वक तुम्हाला चिडवत असेल किंवा तुमचा अपमान करत असेल तर ते फक्त तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत असतात. तुम्ही संतापलात, ओरडलात, रागावलात म्हणजे त्यांचा प्लॅन यशस्वी झाला. शांतपणे, स्मित हास्याने किंवा पूर्णपणे दुर्लक्ष करून दिलेली प्रतिक्रिया ही तुमची सर्वात मोठी आणि निर्णायक जीत असते. शांतपणा ही कमजोरी नाही, ती आत्मनियंत्रणाची ताकद आहे. रागावर नियंत्रण ठेवणं म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणं होय. 9वा नियम आहे, वचन भंग करू नका. तुम्ही दिलेलं वचन ही तुमच्या शब्दांची किंमत असते. एकदा तुम्ही तुमचं वचन मोडलं की लोक तुम्हाला कधीही गांभीर्याने घेत नाहीत. गोष्टी लहान असोत किंवा मोठ्या, बोललात तर ती पूर्ण करा. यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागली तरी चालेल, पण वचन पूर्ण करा. तुमच्या शब्दावर लोकांचा विश्वास बसणं हीच खरी आणि मोठी संपत्ती आहे. वचन पाळणारे लोक खूप कमी असतात आणि ही क्वालिटी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवते. 10वी गोष्ट, लुडबुड करणे बंद करा. सगळ्यांच्या गोष्टीमध्ये नाक खूप असणं, सगळ्यांच्या खाजगी गोष्टीत डोकं घालणं म्हणजे स्वतःचं वजन कमी करणं. जिथे तुमचं काम नाही तिथे गप्प राहा. लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात पडणं तुम्हाला एक स्वस्त आणि बेफिकीर व्यक्ती म्हणून दाखवतं. तुमचं लक्ष फक्त तुमच्या कामावर आणि तुमच्या ध्येयावर ठेवा. जेव्हा लोक पाहतात की तुम्ही फक्त महत्वाच्या गोष्टीत आणि कामाच्याच विषयात बोलता तेव्हा ते तुमचं मत जास्त गंभीरतेने घेतात. लुडबुड करणारा कधीच आदरणीय ठरत नाही, पण लक्ष केंद्रित करणारा नेहमी नेता ठरतो. 11वा नियम, स्वतःचं मत लपवू नका. सतत गप्प बसणं कधी कधी शहाणपण असतं, पण प्रत्येक वेळी प्रत्येक महत्वाच्या मुद्द्यावर गप्प बसणं म्हणजे कमजोरी. तुमचं मत सभ्यपणे पण ठामपणे मांडायला शिका. लोक फक्त त्यांचाच आदर करतात ज्यांचं स्वतःच एक स्टँड असतं. तुम्ही जर मत लपवलं तर लोकांना वाटतं की तुमच्याकडे स्वतःचे काही विचारच नाहीत. जिथे योग्य असेल तिथे बोला आणि ठाम राहा. तुमचा आवाज हा तुमचा हक्क आहे आणि त्याचा वापर करायला शिका. 12वी चूक, दुसऱ्यांच्या दिखाव्याने प्रभावित होऊ नका. सोशल मीडियावर किंवा प्रत्यक्षात लोक अनेकदा एक खोटी मोठी इमेज दाखवतात. महागडं जीवन, मोठे शब्द, पण प्रत्यक्षात पोकळ आयुष्य. अशा लोकांची दिखाव्याला बळी पडू नका. तुमच्या यशाची आणि किमतीची रोज माप दुसऱ्याच्या मापाने करू नका. तुमची मेहनत आणि तुमच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. ज्यांच्या आतून काहीच नाही त्यांचं बाहेरचे चमकदारपण फक्त तात्पुरतं असतं आणि या दिखाव्यावर तुमचं खरं मूल्य कमी होत नाही. 13वा महत्वाचा मुद्दा, सतत परवानगी घेणे थांबवा. लहान सहान गोष्टीसाठी इतरांची सतत मान्यता घेणं तुम्हाला दुर्बळ आणि निर्णय क्षमतेत कमी असलेले दाखवतं. तुम्ही जे करत आहात त्यावर विश्वास ठेवा. सल्ला घेणे चांगला आहे, पण प्रत्येक निर्णयासाठी हे करू का असं विचारणं गरजेचं नाही. नेतृत्व करणारे लोक स्वतः निर्णय घेतात आणि त्यांची जबाबदारी स्वीकारतात. तुमच्या निर्णयावर उभं राहायला शिका. चूक झाली तरी चालेल, पण निर्णय घेण्याची ताकद स्वतःमध्ये ठेवा. 14वा नियम, आवाजात ठामपणे ठेवा. हळू बोलणं, गोंधळलेला किंवा खूप खालचा आवाज लोकांचा तुमच्यावर आत्मविश्वास कमी करतो. स्पष्ट, ठाम आणि स्थिर आवाजात बोला. तुमचा आवाज हे तुमचं व्यक्तिमत्व जाहीर करतं. भीतीमुळे किंवा असुरक्षिततेमुळे कपलेला आवाज लोकांनी तुमची कमजोरी कळवतो. सराव करा, मोठ्याने बोला. तुमच्या आवाजातील ताकद लोकांना तुमच्याकडे आकर्षित करते. आणि 15वा, अंतिम आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा, स्वतःचं संरक्षण करायला शिका. जगात प्रत्येक जण तुमचा विचार करेल किंवा तुमचं भलं करेल असं नाही. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सुरक्षा ही तुमची स्वतःची जबाबदारी आहे. लोकांचा गैरफायदा घेण्यापासून स्वतःला वाचवायला शिका. मर्यादात जे योग्य नाही त्याला नाही म्हणायला शिका. आत्मसंरक्षण म्हणजे फक्त भांडण नाही, तर स्वतःच्या हक्कासाठी खंबीरपणे उभं राहणं आहे. जग तुम्हाला तेवढंच वापरेल जितकी परवानगी तुम्ही स्वतः देता. मंडळी, आगर हा मागून धुवत नाही, तर तुमच्या वागण्यातून आणि तुमच्या आत्ममूल्यातून येतो. जर तुम्ही स्वतःला कमी लेखलं नाही तर जग तुम्हाला कधीच कमी लेखणार नाही. आजपासून या 15 गोष्टी तुमच्या आयुष्यात उतरवा आणि बघा लोक कसे तुमच्याकडे वेगळ्या आणि आदरयुक्त नजरेने पाहू लागतात. तुम्ही बदललात तर जग आपोआप बदलेल. लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःची किंमत ठरवली नाही तर दुसरे लोक ती ठरवतील. उठून उभं राहा, स्वतःच्या मूल्याला महत्त्व द्या आणि आत्मविश्वासाने जगा. धन्यवाद.